मैत्रिणींनो, हेअर कलर करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. मात्र तुमच्या केसांच्या गरजेनुसार आणि टेक्स्चरनुसार कोणत्या प्रकारचे कलर तुम्ही वापरले पाहिजेत किंवा सफेद केस काळे करण्यासाठी कोणत्या ब्रँड्सच्या एकदम बेस्ट आहेत त्याचाच हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1 आहे लॉरियल पॅरिस एक्सिलन्स क्रीम. बेसिकली भारतामधली सगळ्यात लोकप्रिय एकदम पॉप्युलर असणारी ही ब्रँड आहे. ह्याचे अनेक प्रोडक्ट जे आहेत मग ते हेअर केअर मधले असतील ते खूप फेमस आहेत. याचं वैशिष्ट्य असं की हे ट्रिपल केअर फॉर्म्युलासह येतं, जे केसांना कलर करण्यासोबतच त्याचा एक मजबूती देण्याचं काम किंवा एक संरक्षण देण्याचं काम सुद्धा करत असतं. 100% पांढरे केस झाकण्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातोय. याचा रंग बराच काळ टिकतो सुद्धा, त्यामुळे तो तुम्ही वापरू शकता. नंबर 2 आहे ते म्हणजे गार्नियर कलर नॅचरल. हा सुद्धा अगदी फेमस आणि त्यामध्ये तुमच्या बजेटमध्ये येईल असा एक प्रकार आहे किंवा असं एक प्रोडक्ट आहे जो उत्तम रिझल्ट सुद्धा देतं. यामध्ये ऑलिव्ह ऑइल, बदाम तेल आणि ॲव्होकाडो ऑइल असतं. त्याच्यामुळे हे नैसर्गिक घटक असल्यामुळे तुमचे केस जे आहेत ना ते हेअर केअर नंतर सुद्धा, हेअर कलर नंतर सुद्धा अजिबात कोरडे होत नाहीत. विशेष म्हणजे हे अमोनिया मुक्त आहे, त्यामुळे केसांना कुठल्याही प्रकारची इजा होण्याची शक्यता सुद्धा कमी असते आणि अगदी बजेट फ्रेंडली असल्यामुळे तो तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये सुद्धा अनेक कलर शेड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. नंबर 3 बी ब्लेंड सलॉन सिक्रेट. घरी बसून सलॉन सारखी चमक जर तुम्हाला हवी असेल तर हे उत्पादन तुम्ही वापरलंच पाहिजे. यासोबत एक खास शाईन टॉनिक येतं, जे कलर मध्ये तुम्ही जर मिसळलं तर एक छान शाईन सुद्धा तुमच्या केसांना येते. हे खास भारतीय केसांच्या टेक्स्चरसाठीच बनवलं गेलेलं आहे, त्यामुळे केसांना जर छान ग्लॉसीनेस तुम्हाला हवा असेल तर नक्की हे प्रोडक्ट वापरा. नंबर 4 ते म्हणजे इंडस व्हॅली जेल कलर. ज्यांना रासायनिक पदार्थांची भीती वाटते त्यांच्यासाठी हा एक नैसर्गिक आणि सर्वोत्तम असा पर्याय मानला जातोय. विशेष म्हणजे यामध्ये कोरफड आहे, आवळा आहे, मध आहे, यांच्यासारखे जवळपास 9 नैसर्गिक औषधी वनस्पती यामध्ये आहेत. त्यामुळे पूर्णतः हे नॅचरल प्रोडक्ट मानलं जातं. यामध्ये अमोनिया, हायड्रोजन पॅरॉक्साईड किंवा पीपीडी सारखी कुठलीही हानिकारक रसायनं नाहीये, त्यामुळे तुम्ही हे वापरू शकता. नंबर 5 ते म्हणजे लॉरियल कास्टिंग क्रीम ग्लॉस. जर तुम्ही पहिल्यांदाच तुमचे केस कलर करत असाल तर हा एक अत्यंत सुरक्षित असा पर्याय मानला जातोय. विशेष म्हणजे हे पूर्णपणे अमोनिया मुक्त असून केसांना नैसर्गिक लुक देण्याचं काम जे आहे ना तो हा कलर करत असतो. हे केस मऊ ठेवतं, त्याचबरोबर साधारण 28 वॉश पर्यंत तुमचा जो हेअर कलर आहे तो टिकतो. ज्यांना केस फार जास्त गडद नको आहे त्यांच्यासाठी हा एकदम सर्वोत्तम पर्याय आहे. नंतरचा जो पर्याय आहे तो म्हणजे आहे श्वार्झकॉफ सिम्पली कलर. आता हे नाव जरी अवघड वाटत असलं तरी हा एक प्रीमियम दर्जाचा ब्रँड मानला जातो. ज्यांची स्काल्फ किंवा टाळू संवेदनशील आहे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. एकतर डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि यामध्ये सिलिकॉन किंवा अल्कोहोल नसतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी तुम्हाला होणार नाही. नैसर्गिक घटकांमुळे केसांची गुणवत्ता जी आहे ती सुद्धा टिकून राहते, कारण मोठ्या प्रमाणात नैसर्गिक घटक सुद्धा यामध्ये आहेत. यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट रेव्लॉनचं कलर सिल्क म्हणून जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा एकदम जुनं आणि विश्वासार्ह असं उत्पादन मानलं जातं. यामध्ये 3D कलर जेल टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, ज्यामुळे केसांना नैसर्गिक मल्टीटोनल लुक जर तुम्हाला हवा असेल तर तो सुद्धा मिळणार आहे. यात अतिनील किरणांपासून संरक्षण देण्याची क्षमता आहे, अर्थातच UV प्रोटेक्शन सुद्धा यामुळे मिळतं, ज्यामुळे उन्हामध्ये गेल्यावर सुद्धा तुमचा रंग हा अजिबात फिका पडत नाही. तर आता हे सगळे कलरच्या ब्रँड तुम्हाला मी सांगितल्या, प्रोडक्ट सांगितले, पण त्याच्यासाठी काही टिप्स सुद्धा तुम्हाला सांगते. मुळात कलर लावण्यापूर्वी 24 तास आधी पॅच टेस्ट करायला तुम्ही विसरू नका. पॅच टेस्ट म्हणजे तो कलर तुमच्या या मागच्या स्किनला लावून बघा कानामागे, जर तो टिकला तरच तुमच्या केसांना लावा, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला तरच तो केसांना लावा. यानंतरची महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे नेहमी अमोनिया मुक्त कलर जे आहेत तेच निवडण्याचा प्रयत्न करा. शक्यतो विकत घेताना त्यामध्ये अमोनिया फ्री तो कलर आहे की नाही ते बघायला विसरू नका. नंतरची टिप म्हणजे कलर केल्यानंतर केसांसाठी कलर प्रोडक्ट शॅम्पू किंवा कंडिशनर आहे त्याचाच वापर करा. बरेचदा आपण असं करतो की आपण हेअर कलर करतो, पण हेअर कलर करून झाल्यानंतर त्याची जी आफ्टर केअर जी आहे ती आपण करायला कुठे ना कुठेतरी कमी पडतो आणि त्याच्यामुळे मग केसांवरचा जो तुमचा कलर आहे तो फार काळ टिकत नाही, तो लगेच निघून जातो. मग आपण ब्रँडला दोष देतो. पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा हेअर कलर करता तेव्हा त्याच्यानंतर घेण्याची जी केअर आहे ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठीच योग्य प्रकारचे म्हणजे लॉरियल असेल फॉर एक्झाम्पल तर त्यांच्या कलर प्रोडक्टसाठी त्यांचे असे कलर प्रोटेक्ट करण्याचे शॅम्पू आणि कंडिशनर सुद्धा मार्केटमध्ये जे तुम्ही वापरू शकता. आणि तसंच सगळ्या ब्रँडचं सध्या मार्केटमध्ये ही व्हेरिएशन आहे ते अवेलेबल आहे, त्यामुळे हेअर कलर तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता. हे जे प्रोडक्ट्स आहेत ते अगदी बेस्ट आहेत, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहेत आणि बऱ्यापैकी सर्वश्रुत आहेत. त्यामुळे हे कलर्स तुम्ही नक्की वापरून बघा. तुमचे केस कसे छान होत आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. आणि हो, एक महत्त्वाची टिप
द्यायची आहे ती म्हणजे तुमचे केस पांढरे झाले असतील तर ते काळे सुद्धा तुमचा हे जे रंग आहेत ते करणार आहेत। मात्र जर तुम्हाला माझ्यासारखे केस आहेत आणि तुम्हाला फक्त नॉर्मल एक त्याला झाग द्यायची कुठल्या तरी रंगाची, तरी सुद्धा यातले रंग तुम्ही वापरू शकतात। आणि बऱ्याच व्हरायटी यामध्ये आहेत, बऱ्याच कलर शेड्स यामध्ये प्रत्येक प्रोडक्टचे अवेलेबल आहेत, ज्या तुम्ही मार्केटमध्ये जाऊनही बघू शकता किंवा अगदी ऑनलाईन सुद्धा नायका किंवा Amazon, फ्लिपकार्टवरती तुम्हाला मिळून जाणार आहे। त्यामुळे ते बघा, त्याच्यामधले तुमचे आवडते प्रोडक्ट्स जे आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा। लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायलाही विसरू नका।